चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात परळी बंद, आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा। परळी बीड येथील रेल्वे स्थानक परिसरात रविवारी मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी 3 सप्टेंबर रोजी परळीतील सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि व्यापाऱ्यांनी निषेध मूक मोर्चा काढला। सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून सुरू झालेला मूक मोर्चा मेन रोड, मोंढा मार्केट, स्टेशन रोड, एक मिनार चौक मार्गे रेल्वे स्टेशनवर पोहोचला। रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला फाशी झालीच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, रेल्वे पोलीस प्रशासन हाय हाय असा आवाज बुलंद केला। मोर्चेकरांच्या वतीनं नायब तहसीलदार परवीन पठाण आणि रेल्वे स्टेशन अधीक्षक मीना यांना निवेदन देण्यात आले। रविवारी दुपारी पंढरपूरहून मजुरीच्या शोधात परळीला आलेल्या कुटुंबातील चिमुरडीवर एका नराधमाने रेल्वे स्थानक परिसरात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। ही बातमी समजताच बीड LCB आणि परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी वेगवान कारवाई करत काही तासात आरोपीला अटक केली आणि या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली। रेल्वे स्टेशनवर एका चिमुरडीवर झालेला अत्याचार हा फार भयानक आणि भयावह आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि याच्यामध्ये आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला अत्यंत तातडीने हा खटला चालला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि आम्ही ते पीडिता जी आहे तिलाही मदतीसाठी आम्ही सर्व परळीकर एकवटलेलो आहोत। तरी बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनात हे जेव्हा भावना येते वासनारूपी तर ती कुठंतरी त्यांच्या मनात विचार आला पाहिजे की हे आपण करताना किती पाप आहे। कारण जे आज आम्ही जे करतो आहोत ते प्रत्येक माणसाच्या डोक्यात राहिलं पाहिजे, विचारात राहिलं पाहिजे की हे कृत्य करायच्या आधी काय सजा मिळू शकते। आज आम्ही शांत बसलो होतो पण आता यापुढे शांत बसणार नाही, कारण ती चिमुकली मुलगी आहे, तिचा विचार झाला पाहिजे। आणि आम्ही सगळे आज मैदानात आलो म्हणजे आम्हाला त्याला सजा मिळणं हे आमच्यासमोर 1001% झालंच पाहिजे, म्हणून आम्ही हा मूक मोर्चा निषेधार्थी आम्ही इथे आज केला आहे। आणि तो आम्हाला या सगळ्या परळीकरांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आम्हाला कोणत्याही हालतीत तातडीत हा निर्णय हा निर्णय पाहिजे आहे आणि लवकरात लवकर हा फैसला झाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड।